पुण्यात चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींची वैद्यकीय चाचणी ही केली जाणार आहे. आरोपीला थोड्याच वेळात न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आरोपीला वानवडी पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळते. आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींची वैद्यकीय चाचणी देखील केली जाणार आहे. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत. चंद्रशेखर, आरोपीला थोड्याच वेळात न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आरोपीला वानवडी पोलीस स्टेशनमधून बाहेर देखील काढण्यात आल्याची माहिती मिळते. काय या संदर्भात सविस्तर? करण, खरं तर आरोपीला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर 5 दिवसाची पोलीस कोठडी त्याला मिळालेली आहे. त्यामध्ये आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांच्यामध्ये न्यायालयाच्या समोर युक्तिवाद करण्यात आला आणि सरकारी वकिलांनी त्यांची जी बाजू आहे ती न्यायालयाच्या समोर मांडलेली आहे. त्यामध्ये सरकारी वकील दोन्ही मुली अल्पवयीन आहेत, त्यांना त्रास सुरू झालेला आहे अशा प्रकारचा जो घटनाक्रम आहे त्यांनी त्या न्यायालयाच्या समोर सांगितलेला आहे. आणि काल रात्री जो आहे तो गुन्हा दाखल केल्यानंतर काल रात्रीच आरोपीला अटक केली आहे. त्याचबरोबर आरोपीची वैद्यकीय चाचणी फक्त आता करायची आहे. त्याचबरोबर हा प्रकार आरोपीने कुठं आणि कधी केला याचा तपास करायचा आहे. त्या वेगवेगळ्या सगळ्या कारणासाठी आरोपीची पोलीस कोठडी मागितली. त्यांनी न्यायालयाने ही सगळी मागणी मान्य करून आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे. त्याचबरोबर आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाच्या समोर जे आहे ते आरोपीला डायबिटीज आहे त्यामुळे त्याला कमीत कमी पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली होती. ही सगळी त्यांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावत आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. करण, नक्कीच चंद्रशेखर, या संदर्भात आता काय पुढे कायदेशीर प्रक्रिया होते, काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. तर पुण्यात चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आरोपींची वैद्यकीय चाचणी देखील केली जाणार आहे. आरोपींची वैद्यकीय चाचणी होणार आहे. पुण्यात चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.